ओम नमः शिवाय. हर हर महादेव. अध्याय 4. विमर्शन आणि कुमुदवती, चंद्रसेन आणि श्रीकर यांची कथा. श्री गणेशाय नमः. शंभुदेवा, तुम्ही पार्वतींच्या मनोरूपी सरोवरातील राजहंस आहात. तुम्ही उदार आहात, कापराप्रमाणे गौरवर्णाचे आहात. तुमचे गुण अगम्य आहेत, अपार आहेत. तरीही सर्व लोक भक्तिभावाने तुमच्या गुणांचे वर्णन करतात. तुमचा आदी, मध्य व अंत कोणालाही कळत नाही. तुम्ही सर्वांचे आदिकारण आहात. तुम्हीच सर्व गोष्टींचे कर्ते आहात. तुम्ही कुठे, केव्हा, कसे प्रकट होता हे ब्रह्मादिकांनाही सांगता येत नाही. जगात सर्वत्र तुमचाच निवास आहे. भक्तांचे मनोगत जाणून तुम्ही त्यांच्यासाठी ते जिथे असतील तिथे प्रकट होता. याविषयीची एक कथा सुतांनी शौनदिकांना सांगितली. ती अशी आहे. विमर्शन राजांची कथा. फार पूर्वी किरात देशात विमर्शन नावाचे भूपती राज्य करत होते. ते महापराक्रमी होते. त्यांनी आपल्या अनेक शत्रूंचा निपात केला होता. ते मद्य मांसाचे सेवन करत असत. त्यांना शिकारीचा छंद होता. मृगयेदरम्यान ते मोठी हिंसा करायचे. त्यांच्या अंतपुरात 4ही वर्णाच्या स्त्रिया होत्या. ते त्यांच्याशी संग करायचे. ते निर्दयी, गैरवर्तन करणारे आणि अधर्माने वागणारे होते. पण असे असले तरी त्यांच्या अंगी एक विलक्षण गुण होता. शिवभक्ती हाच तो गुण. ते भगवान शंकरांची नित्यनेमाने यथाविधी पूजा करायचे. कुमुदवती या त्यांच्या पट्टराणी. त्या अत्यंत हुशार व गुणवान होत्या. आपल्या पतिदेवांच्या स्वभावातील या 2 परस्पर विरुद्ध वैशिष्ट्यांचे त्यांना नेहमीच नवल वाटायचे. एके दिवशी राजा व राणी एकांतात गप्पा गोष्टी करत होते. तेव्हा त्यांनी निष्कपट भावाने विचारले, नाथ, तुम्ही नित्य शिवाराधना करता. शिवपूजन ही तुमची अत्यंत आवडती गोष्ट आहे. तुम्ही शिवरात्र, सोमवार, प्रदोष अशी अनेक शिवव्रते करता. शिवलीलांचे वर्णन करताना, शिवभजने म्हणताना आनंदाने देहभान विसरून नाचता. एकीकडे शिवभक्तीत अत्यंत तत्पर अशा तुमच्याकडून कितीतरी दोष सतत घडत असतात. हे कसे? विमर्शन म्हणाले, राणी, तुमची शंका बरोबर आहे. म्हणून या वर्तनाचे रहस्य उलगडण्यासाठी मी तुम्हाला माझा पूर्व इतिहास सांगतो, तो ऐका. मागील जन्मात मी पंपा नगरीतील कुत्रा होतो. एकदा माघ वद्य चतुर्दशीस अर्थात महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी खायला मिळेल या आशेने मी एका शिवमंदिरासमोर आलो. तिथे शिवपूजा चालली होती. मी ती दुरूनच पाहिली. त्या मंदिराच्या द्वारी उभ्या असलेल्या राजसेवकांनी मला घालवण्यासाठी काठीने मारले. तो मार चुकवण्यासाठी पळत असताना माझ्याकडून त्या शिवमंदिराला एक प्रदक्षिणा घडली. भुकेने जीव कासावीस झाला होता, म्हणून मी लोचटपणे पुन्हा तिथे गेलो. सेवकांनी मला पुन्हा हकलले. मी पळालो आणि मंदिराला उजवीकडून वळसा घालून थोड्या वेळाने परत तिथे आलो. तेव्हा मला पाहून एका सेवकाला राग आला. त्याने मला बाण मारला. मी खाली पडून तडफडू लागलो. त्यावेळी शिवलिंगाकडे पाहता पाहताच मी प्राण सोडला. अशा प्रकारे माझ्याकडून त्या पर्वतिथीस उपोषण, शिवदर्शन, प्रदक्षिणा व प्राणार्पण घडले. त्या पुण्यकर्मांमुळे मला राजाचा जन्म, आताचे हे राजवैभव व शिवोपासनेची गोडी या गोष्टींचा लाभ झाला. तथापि असे असले तरी पूर्वजन्मातील श्वानाच्या अंगी असलेले वाईट गुण अजूनही गेलेले नाहीत. म्हणून माझ्याकडून असे दोषपूर्ण आचरण घडत असते. ते ऐकून कुमुदवतींना मोठे नवल वाटले. त्यांची जिज्ञासा जागृत झाली. त्या म्हणाल्या, महाराज, तुम्हाला तर पूर्वजन्मीच्या गोष्टी आठवतात. आता माझ्याबद्दलही काही सांगा. गतजन्मी मी कोण होते? मला कोणत्या पुण्याईने राजपरिवारात जन्म मिळाला? विमर्शन म्हणाले, राणी, पूर्वजन्मी तुम्ही कपोती होतात. एकदा मांसाचा तुकडा चोचीत धरून उडत असताना एक ससाना तुमच्या मागे लागला. स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करून उडत होतात. त्यावेळी तुम्ही शिवालयाला 3 प्रदक्षिणा घातल्यात आणि दमून भागून मंदिराच्या शिखरावर बसलात. तुम्हाला खूपच धाप लागली होती. तोच ससाण्याने झडप घालून तुम्हाला ठार केले. तुम्ही गतप्राण होऊन शिवालयाच्या अंगणातच पडलात. या पुण्याईमुळेच तुम्हाला राजपरिवारात जन्म मिळाला. ते ऐकून कुमुदवतींना आनंद झाला. अधिक जाणून घेण्यासाठी त्यांनी कुतूहलाने विचारले, स्वामी, गेल्या जन्मी आपल्या नकळत ही जी पुण्यकर्मे घडली त्यांच्या प्रभावाने या जन्मी श्रेष्ठ नरदेह व राजऐश्वर्य मिळाले. त्या पुण्याईचा पुढेही तसाच प्रभाव राहील का? तुम्ही त्रिकालज्ञानी आहात, म्हणून पुढे आपल्याला कोणते जन्म मिळतील त्याविषयी काही सांगा. विमर्शन म्हणाले, राणी, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक.
पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन. त्यावेळी तुम्ही जया नामक राजकन्या होऊन मला वराल. तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्राचा राजा होईन. तुम्ही कलिंग राजाची कन्या होऊन मला वरमाला घालाल. चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा होईन. तुम्ही मगध राजांची कन्या होऊन माझ्याशी विवाह कराल. पाचव्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन. तुम्ही दाशार्य राजांची कन्या होऊन माझ्याशी विवाह कराल. राणी थक्क होऊन ऐकत होत्या. राजा पुढे सांगू लागले, राणी, सहाव्या जन्मात मी आनर्त देशाचा राजा व तुम्ही ययातींची गुणवान कन्या व्हाल. तेव्हाही तुम्ही माझ्याच पत्नी असाल. सातव्या जन्मात मी पांड्य राजा होईन. त्यावेळी तुम्ही पद्म देशांच्या राजांची वसुमती नामक कन्या म्हणून जन्म घ्याल. त्या जन्मातही आपण पतिपत्नीच असू. तेव्हा मी मोठा पराक्रमी व कीर्तिवान होईन. शिवकृपेने शत्रूंना दंड करेन, धर्मशील होईन, नित्य शिवभजन करेन आणि लोकांमध्ये शिवभक्तीचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार करेन. त्यानंतर आपले सर्व राज्य पुत्रहाती सोपवून मी तपश्चर्येसाठी घोर अरण्यात जाईन. तिथे अगस्ती ऋषींना शरण जाऊन शैव पंथांची दीक्षा घेईन. अंती सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्त होऊन तुमच्यासह शिवपदास प्राप्त होईन. ते ऐकून राणींच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. शिवभजनाचा महिमा जाणून त्याही मनपूर्वक शिवाराधना करू लागल्या. सूत शौनादिकांना म्हणाले, भगवान शंकर अल्पसेवेने संतुष्ट होणारे, निजकृपेने जीवांचे कल्याण करणारे व मोठे उद्धार करते आहेत. विमर्शनांनी राणी कुमुदवतींना सांगितल्याप्रमाणे पुढे राजा म्हणून तितके जन्म घेतले. ते ब्रह्मवेत्ता झाले आणि शिवभक्तीने सर्वार्थाने पवित्र होऊन राणीसह कैलासाला गेले. अक्षय शिवपदाला पावले. असा आहे शिवभजनाचा महिमा, अतर्क्य आणि अचिंत्य. ब्रह्मा विष्णूही त्याचे वर्णन करू शकत नाहीत. वेदशास्त्रांनाही त्याचा थांग लागत नाही. भगवान शंकरांचे गुणकीर्तन ऐकताना ज्याचे मन भावभक्तीने सद्गतीत होत नाही, ज्याच्या डोळ्यांत अश्रू येत नाहीत, त्याच्याबद्दल काय बोलावे. तो तर अधम, दुरात्मा. त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. त्याचे जगणे व्यर्थच होय. त्याचा धर्म, त्याचे कर्म, त्याची विद्या सारे काही व्यर्थ. श्रोते हो, आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोरवी सांगणारी आणखी एक कथा सांगतो, ऐका. चंद्रसेन राजांची कथा. उज्जयिनी नगरात चंद्रसेन नावाचे नृपवर राज्य करत होते. ते न्याय, नीती, धर्माने वागायचे. तेथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवाभक्ती करायचे. त्यांचे एक जिवलग मित्र होते. त्यांचे नाव मणिभद्र. चतुर मित्र, पवित्र, सर्वज्ञ, दयाळू गुरु, भाविक आणि उदार शिष्य, सुंदर आणि पतिव्रता पत्नी, भगवत भक्ती करणारा आणि भाग्यवान पुत्र, व्युत्पन्न आणि श्रवणीय व्याख्यान देणारा वक्ता, दिव्य हिरा, परीस आणि तेजस्वी मोती, या सर्व उत्तम गोष्टी मनुष्याला पूर्वपुण्याईनेच प्राप्त होत असतात. पिता ज्ञानी असणे आणि तोच गुरु म्हणून लाभणे हा तर त्रिभुवनातील अपूर्व भाग्यभोग. चंद्रसेन राजांचे सद्भाग्यही तसेच होते. राज्य, ऐश्वर्य, पराक्रम, पतिव्रता पत्नी, शुद्धाचरण व कीर्ती या सर्व विशेष गोष्टी त्यांना लाभल्या होत्या. त्यांचे मित्र मणिभद्रही राजांनी आपले मनोगत व्यक्त करावे, त्यांना आपली गोष्ट सांगावी, इतक्या योग्यतेचे व अत्यंत विश्वासार्ह असे होते. एके दिवशी त्यांनी चंद्रसेनांना सूर्यासारखा तेजस्वी असा एक अलौकिक मणी आणून दिला. त्याचे गुणधर्म अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. अष्टधातूंपैकी कोणत्याही धातूला त्याचा स्पर्श होताच त्याचे 52 कशी सोने होणे, त्याच्या दर्शनाने रोग बरे होणे, अशी त्याची अनेक वैशिष्ट्ये होती. चंद्रसेनांनी तो मणी मोठ्या श्रद्धेने आपल्या कंठात धारण केला. त्यामुळे ते देवराज इंद्रासारखे रूपवान व अत्यंत तेजस्वी दिसू लागले. तो मणी धारण केल्यापासून त्याच्या अद्भुत प्रभावाने त्यांच्या राज्यातील दुःख, दारिद्र्य, दुर्भिक्ष, अवर्षण, सर्प, वाघ, तस्कारादिकांचा उपद्रव या सर्व गोष्टी पूर्णपणे नाहीशा झाल्या. तिथे सुबत्ता व संपन्नता आली. प्रजा सुखी झाली. राजांना युद्धात जय मिळू लागला. त्यांच्या प्रत्येक योजना यशस्वी होऊ लागल्या. त्यांना कोणत्याही कार्यात अपयश आले नाही. समस्त वैरी त्यांचे मित्र झाले. त्यांना उत्तम आरोग्य लाभले व त्यांचे ऐश्वर्य दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ लागले. चंद्रसेन सर्वगुण संपन्न, शिवभक्ती करणारे, विवेकी, चतुर, विरक्त, शांत, निर्मळ, तपस्वी व ज्ञानी होते. असा राजा लाभणे हे प्रजेचे केवढे भाग्य असो. त्यांचे वाढते यश, कीर्ती व संपन्नता पाहून पृथ्वीवरचे अनेक राजे त्यांचा द्वेष करू लागले.
तसेच त्यांच्याकडील तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा म्हणून त्यांच्यात मोठी चढाओढ लागली. तो मणी त्यांनी आपल्याला द्यावा म्हणून अनेकांनी त्यांना धमकावले, पण काहीही उपयोग झाला नाही. चंद्रसेन बऱ्या बोलाने ऐकणार नाहीत हे लक्षात आल्यावर पृथ्वीवरचे अनेक राजे एकत्र आले. त्यांनी प्रचंड सैन्यानिशी उज्जयिनीवर चाल करून त्या नगरीला चहूकडून वेढले आणि दूतांकरवी त्या राजांना तुमच्याकडचा मणी सामंजस्याने आमच्या स्वाधीन करा, अन्यथा युद्धाला तयार व्हा असा संदेश पाठवला. परिस्थिती मोठी बिकट होती. चंद्रसेन स्वतःशीच विचार करू लागले, काय हा अनर्थ. मूल्यवान वस्तू जवळ बाळगणे म्हणजे संकटाला आमंत्रणच. इथे भूषणच दूषण झाले. अतिशय सौंदर्य, अतिशय धन, अतिविद्वत्ता, अतिप्रीती, अतिभोग व अति आभूषणे असणे म्हणजे मोठे विघ्नच. असो, मण्याच्या हव्यासाने वैरी समोर ठाकले आहेत, पण यांना घाबरून मनी असाच देऊन टाकला तर क्षात्रधर्म काय राहिला आणि भयंकर युद्ध करायलाही मन तयार होत नाही. काय करावे. या परिस्थितीत भगवान महाकालेश्वरांनाच शरण जाणे योग्य आहे, कारण तेच आपले स्वामी आहेत. ते दीनांचे रक्षक, जगाचे उद्धारक, भक्तवत्सल व निज भक्तांना संकटातून तारून नेणारे आहेत. ते पार्वती प्राण वल्लभ, त्रिपुरांतक, जगदात्मा व जगदीश्वर आहेत. ते शरणागतांना तारणारे वज्रकवच आहेत. तेच या संकटाचे निवारण करतील. अशा प्रकारे चंद्रसेनांनी आपला सर्व भार त्या महाकालेश्वरांवर टाकला व चिंता बाजूला ठेवून शिवमंदिरात गेले. तिथे भगवान शंकरांची विधियुक्त पूजा करू लागले. इकडे त्यांच्या प्रधानाने सैन्य जमवून शत्रूंशी युद्ध आरंभले. राजांचा तोफखाना नगर तटावरून वैऱ्यांवर आग ओकू लागला. बाहेर असे प्रखर युद्ध चालले असताना देवद्वारी मात्र चतुर्विध वाद्ये शिवभजनाला साथ देत होते. राजा अत्यंत प्रेमाने शिवजींची महापूजा करत होते. आणीबाणीचा प्रसंग असूनही आपले महाराज न घाबरता शिवार्चन करत आहेत याचे लोकांना मोठे कौतुक वाटले. ते पूजा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मंदिरापाशी जमले. त्या गर्दीत एक विधवा गवळण आपल्या 6 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन उभी होती. त्या मुलाने राजांनी केलेली शिवपूजा लक्षपूर्वक पाहिली. ते शिवपूजन आटोपल्यावर लोक आपापल्या कार्याला लागले. गवळणही निजगृही परतली. आईच्या कडेवरून खाली उतरल्यावर तो गोपाबाळ त्याच्या घराशेजारी असलेल्या एका उजाड झोपडीत जाऊन बसला. तिथे शिवलिंगासारखा एक गोलाकार पाषाण होता. त्याने त्याभोवती मातीची वेदिका तयार केली. मग स्वहस्ते तयार केलेल्या त्या शिवप्रतिमेची तो मनोभावे पूजा करू लागला. त्यावेळी तिथे कोणीच नव्हते, म्हणून तो एकटाच शिवपूजेचा खेळ खेळत होता. त्याने अनेक लहान दगड जमवले आणि पद्मासन घालून बसला. मग राजांनी केलेली पूजा आठवून शिवजींना एक एक उपचार अर्पण करू लागला. त्याला मंत्र, ध्यान, आसन या गोष्टी कशा माहीत असणार, पण तरीही तो प्रेमाने पूजन करत होता. त्याने पिंडीला मातीचा टिळा लावला. हिरवे गवत व सुगंध नसलेली रानफुले वाहिली. परिमल द्रव्य म्हणून मातीच उधळली. धूप दीप नैवेद्य म्हणून पाषाणच वाहिले आणि ओंझळीत माती घेऊन तीच पुष्पांजली म्हणून समर्पित केली. मग त्याने हात जोडले, डोळे मिटले व महाकालेश्वर शिवलिंगाचे मनोमन स्मरण करू लागला. थोड्याच वेळात त्याला दृढ ध्यान लागले. तो देहभान विसरला. तिकडे त्याच्या आईने स्वयंपाक तयार केला आणि त्याला जेवायला हाका मारू लागली. तिने बऱ्याच हाका मारल्या, पण त्याने प्रत्युत्तर दिले नाही. त्यामुळे तिला काळजी वाटू लागली. ती बाहेर येऊन त्याला शोधू लागली. तो शेजारच्या ओसाड झोपडीत डोळे मिटून बसलेला दिसला. त्याला पाहून तिचा जीव भांड्यात पडला. ती म्हणाली, बाळा, तू इथे काय करतो आहेस? जेवायला चल. पण तेही त्याला ऐकू गेले नाही. तेव्हा ती रागावली. तिने पुढे जाऊन त्याने रचलेले दगडाचे लिंग व वेदिका उधळून टाकली आणि चल उठ, जेवायचे नाही का असे म्हणून त्याचा हात धरून त्याला उठवू लागली. तेव्हा तो भानावर आला. त्याने डोळे उघडून पाहिले. त्यावेळी त्याने केलेली शिवपूजा उद्ध्वस्त झालेली पाहून त्याला मोठा धक्का बसला आणि वाईटही वाटले. शिव शिव, हे काय झाले असे म्हणून तो छाती पिटत आक्रोश करू लागला आणि आता मी प्राणत्यागच करतो असे म्हणत दुःखाने मूर्छा येऊन पडला. हे त्याचे भलते आचरण पाहून त्याच्या आईलाही संताप अनावर झाला. कार्ट्या, तुला उपाशी राहायचे तर राहा, तुझ्या मागे हिंडायला मला वेळ नाही असे म्हणून ती तरातरा निघून गेली आणि जेवण उरकून गवताच्या चटईवर पांघरून घेऊन झोपली. इकडे आपण केलेली पूजा भंगली म्हणून तो गोपबाळ हे शिवशंभो, हे महाकालेश्वरा असा विलाप करत रडत होता. तेव्हा त्या लहानग्या भक्ताचा मनोभाव पाहून लीला नाटकी कैलासनाथांनी तिथल्या तिथे एक अद्भुत चमत्कार केला. त्या गवताच्या पडक्या झोपडीच्या ठिकाणी रत्नखचित भव्य शिवमंदिर निर्माण केले. त्याचे खांब हिऱ्यांचे होते
आणि कळसही नानाविध दिव्य रत्नांनी झळकत होते. त्याची चारही महाद्वारे रत्नमंडित व नक्षीदार होती. त्याच्या गाभाऱ्यात चंद्रापेक्षाही तेजस्वी असे मणिमय दिव्यलिंग होते. त्या मुलाने डोळे उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून त्याला विश्वासच बसला नाही. आपण स्वप्नात आहोत की स्वर्गात त्याला काहीच कळेना. त्याने गाभाऱ्यात जाऊन शिवजींचे दर्शन घेतले. तिथे राजोपचार म्हणजे सर्व मोठे उपचार असलेली पूजा सामग्री तयार करून ठेवलेली दिसली. त्यावेळी त्याला झालेला आनंद काय वर्णन करावा. तो हर्षाने नाचू लागला. त्यांनी शिवजींची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा केली, पुष्पांजली वाहिली. मग अत्यंत उल्हासाने शिवनाम घेत नाचू लागला. ते पाहून संतुष्ट झालेले प्रभू त्याच्या सन्मुख प्रकट होऊन म्हणाले, बाळ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तरी वरदान मागून घे. तेव्हा तो गोपबाळ म्हणाला, देवा, माझ्या आईने तुमची पूजा उडवून लावली, म्हणून तुम्ही रागावू नका. हा तिचा अपराध पोटात घाला, तिला क्षमा करा. शिवजींनी मंदस्मित करून ते मान्य केले. तेव्हा त्याला हायसे वाटले. तो पुढे म्हणाला, देवा, थोडा वेळ थांबाल, मी माझ्या आईला तुमच्या दर्शनासाठी घेऊन येतो. तेही त्यांनी मान्य केले. तो घराकडे धावला तर काय आश्चर्य, तेही भव्य दिव्य झाले होते. एखादा रत्नखचित राजप्रासाद असावा तसे. तिथे त्याची आई रत्नमय दिव्य मंचकावर झोपलेली दिसली. तिच्या सर्वांगावर नानाविध अलंकार होते. तिचे स्वरूप पालटले होते. ती अतिशय सुंदर दिसत होती. त्या बाळाने तिला उठवले व म्हणाला, ए आई, उठ ना, माझ्याबरोबर चल, भगवान शंकरांचे दर्शन घे. त्यांचे देऊळ केवढे मोठे आहे बघ. ती उठली. सभोवती दृष्टी टाकताच तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आपण तर झोपडीत होतो, आता एकदम प्रासादात? काय नवल आहे. ती संभ्रमात पडली. तिने आपल्या मुलाकडे पाहिले. त्यावेळी त्याच्या निरागस डोळ्यांत विलक्षण तेज दिसत होते. तो तिला शिवजींच्या दर्शनासाठी चल असे म्हणत होता. ही सर्व महाकालेश्वरांची कृपा आहे हे तिने ओळखले. त्यांच्या प्रासादाने तिचे जन्माचे दारिद्र्य फिटले होते. हे आपल्या मुलामुळे घडले म्हणून तिने त्याला हृदयाशी धरले व त्याला घेऊन बाहेर आली. तेव्हा आपले घर राजप्रासादासारखे भव्य दिव्य झाले असून त्याच्या शेजारी रत्नखचित शिवालय आहे हे पाहून तिच्या मुखावर आश्चर्य आणि आनंद असे संमिश्र भाव उठले. ती तत्काळ शिवालयात प्रवेशली. तिथे तिलाही शिवदर्शन झाले. अनंतकाळ तपश्चर्या करणाऱ्यांनाही ज्यांचे दर्शन दुर्लभ, ते महाप्रभू कैलासनाथ एका बालकाच्या भोळ्या भावावर लुब्ध होऊन त्याच्या मातेला दर्शन देऊन अंतर्धान पावले. ती धन्य झाली. आपल्या मुलाचे किती कौतुक करावे असे तिला झाले होते. तिने त्याचे मुख कुरवाळले व त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली. मग तिला राहावेना. तिने राजमहालात जाऊन चंद्रसेनांना सर्व वृत्तांत सांगितला. आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच भगवान महाकालेश्वरांची ती अद्भुत करणी पाहण्यासाठी ते त्वरेने तिथे गेले. अचानक उद्भवलेले ते रत्नखचित शिवालय पाहून त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. गोपबाळा, धन्य आहे तुझी शिवभक्ती, असे म्हणून त्यांनी त्या मुलाचे पायच धरले. ही वार्ता अवंतीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. तो चमत्कार पाहण्यासाठी लोकांच्या झुंडी लोटल्या. प्रत्येक जण त्या बाळाचे कौतुक करत होता. बाहेर वेढा घालून बसलेल्या शत्रुपक्षातही ही बातमी पसरली. मग काय विचारता, त्यांनाही चैन पडेना. आपला येण्याचा उद्देश, आपला द्वेष या सर्व गोष्टी बाजूला सारून त्या सर्व राजांनी चंद्रसेनांकडे निरोप पाठवला. अवंती नरेश, तुम्ही धन्य आहात. धन्य आहेत तुमचे प्रजाजन. तुमची शिवभक्ती खूप थोर आहे आणि ज्यांच्यावर भगवान शंकर प्रसन्न आहेत त्या तुमच्याशी वैरभावना धरण्यात आमचे अहितच आहे, हे आम्ही जाणतो. म्हणूनच आम्ही आमच्या दुर्वासना बाजूला ठेवून तुमच्या भेटीची इच्छा करत आहोत. आम्हाला त्या भक्तश्रेष्ठ बालकाचे दर्शन घ्यायचे आहे आणि शिवमहाप्रभूंचे अगाध लीला कर्तृत्व पाहायचे आहे. म्हणून कृपा करून आम्हाला अनुमती द्या. तो निरोप मिळताच चंद्रसेनांनी युद्धाला विराम दिला आणि प्रधानासमवेत नगराबाहेर येऊन सर्व राजांना प्रेमाने भेटले. त्यांना मिरवणुकीने सन्मानपूर्वक नगरीत घेऊन आले. अवंती म्हणजेच उज्जयिनी 7 श्रेष्ठ नगरींमध्ये तिची गणना होते. तिची अद्भुत रचना पाहून त्या सर्वांना मोठे नवल वाटत होते. त्यांनी त्या दिव्य शिवालयापुढे लोटांगण घातले आणि त्याची अद्भुत कथा ऐकून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी गाभाऱ्यात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले. मग त्या लहानग्या गोपबाळाला वंदन करून म्हणाले, बाळ, भगवान शंकर प्रसन्न झाल्यावर काय घडू शकते हे आम्ही प्रत्यक्ष पाहत आहोत. गवताच्या झोपडीचे सुवर्ण सदन झालेले पाहत आहोत. शिवकृपेने शत्रूही मित्र होतील. सर्व प्रकारच्या सिद्धी घरी दासी होऊन राहतील. त्या इच्छित कामना पुरवतील. अंगणातले वृक्ष कल्पतरू होतील. मुका विद्वान पंडित होईल. पांगळा वाऱ्याच्या वेगाने धावेल.
जन्मांदाज दृष्टी मिळून तो रत्नपारखी होईल. मुका उत्तम वक्ता होईल. रंकाचा राव होऊन तो सार्वभौम सत्ताधीश होईल. चिंतामणींसारखे अनमोल रत्न सहज हाती येईल. त्रिभुवनात कीर्ती होईल. सर्व राज्ये वंदन करतील. खणावे तिथे गुप्त खजिने सापडतील. फारसा अभ्यास नसला तरी वेदांचा अर्थ कळेल. सर्व प्रकारची कौशल्ये प्राप्त होतील. हे गोपबाळा, ते उमारमण तुझ्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तुला दर्शन दिले म्हणून तू धन्य आहेस. तुझ्यासारखे प्रजाजन लाभणे हेही सद्भाग्यच. गोब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारे नृपराज चंद्रसेनही धन्य आहेत. अशा प्रकारे तिथे मोठी यात्रा लोटली असताना आणि सर्व राजे त्या गोपबाळाचे कौतुक करत असताना पवनसुत हनुमंत तिथे प्रकट झाले. अंजनी कुमार, रामचरणींचे भ्रमर असलेल्या, सीतामाईंना दिलासा देणाऱ्या, लंकेचे दहन करणाऱ्या, कामदेवांवर विजय मिळवणाऱ्या, द्रोणाचलाला उपटून नेणाऱ्या, लक्ष्मणांचे प्राण वाचवणाऱ्या, अर्जुनांच्या ध्वजस्तंभावर बसून त्यांचे रक्षण करणाऱ्या, स्वपराक्रमाने 14 भुवनी महान कीर्ती प्रस्थापित करणाऱ्या आणि 11वे रुद्रावतार असलेल्या त्या कपिश्रेष्ठ मारुतींना पाहून उपस्थित लोकांना अपार धन्यता वाटली. सर्व राजे त्यांच्या चरणी लोटले. हनुमंतांनी त्या बाळगोपाळाला मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याला नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचा उपदेश केला. त्यानंतर न्यास मातृका ध्यान कसे करावे ते शिकवले. प्रदोष व सोमवार व्रत कसे करावे याची माहिती दिली. मग त्याच्यावर कृपादृष्टी टाकून आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या प्रसादाने त्याला 14 विद्या व 64 कला प्राप्त झाल्या. हातावरील आवळ्याप्रमाणे सर्व गोष्टींचे स्पष्ट ज्ञान झाले. त्यांनी त्याचे श्रीकर असे नामकरण केले. तेव्हा सर्व राजे त्या गोपबाळाचा जय जयकार करू लागले. देवांनीही त्याच्यावर आनंदाने पुष्पवृष्टी केली. हनुमंत त्या मुलाला म्हणाले, श्रीकरा, तुला सर्व प्रकारचे सौख्य व आनंद प्राप्त होईल. तुझ्या 8व्या पिढीत गोकुळामध्ये नंदाचा जन्म होईल. ते गोपांचे अधिपती असतील. भगवान विष्णू वसुदेव देवकींचे पुत्र श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतील. तेव्हाही नंदच धर्मपिता होऊन त्यांचे संगोपन करतील. ते श्रीकृष्ण गोकुळात अनंत लीला करतील. कंस व शिशुपालादिकांचा वध करून पृथ्वीवरील दैत्यभार उतरवतील. ते पांडवांचे पालक व रक्षक होतील. त्यांच्याकडून कौरवांचा नाश घडवून आणतील. जपमाळेचे मणी जसे परतून येतात तशी श्रीहरींची अवतार स्थिती आहे. ते भक्तांसाठी पुन्हा पुन्हा अवतार घेतात. हनुमंतांनी श्रीकराला अनेक शुभाशीर्वाद दिले आणि ते अंतर्धान पावले. तेव्हा सर्व राजांनी श्रीकराच्या सद्भाग्याची प्रशंसा केली. त्याच्याबद्दल धन्योद्गार काढले. प्रत्यक्ष रामभक्त हनुमान ज्याचे सद्गुरू आहेत त्याला कसली कमतरता. असो. चंद्रसेन राजांनी सर्व भूपतींचा वस्त्रे आभूषणे देऊन थोर सन्मान केला. तेही आनंदाने स्वस्थानी परतले. मग श्रीकर व चंद्रसेन नित्यनेमाने प्रदोष व सोमवार व्रत करू लागले. ते दोघे उत्साहाने शिवरात्री साजरी करत, याचकांना दानधर्म करत आणि शिवलीलांचे श्रवण करत त्यांनी आपले आयुष्य शिवभक्तीत व्यतीत केले. त्यांना अंती परमगती मिळाली. ते शिवपदास पोहोचले. फलश्रुती. या अध्यायाचे पठन करणाऱ्या भक्ताला आयुष्य, आरोग्य, धनसंपदा व उत्तम संतती प्राप्त होईल. ज्याचे मन शिवार्चनात निमग्न आहे त्याला विघ्ने भिवून असतात. अर्थात शिवभक्तांना विघ्ने त्रास देत नाहीत. शिवलीलामृत ग्रंथ हाच सूर्य. त्याच्या आशयरूपी किरणांनी सज्जनरूपी कमलिनी विकास पावतात. जीवाचे शिवाशी ऐक्य होते. दुष्ट, दुर्जन, नास्तिक रूपे घुबडे वाघुळे लपून राहतात. शिवनिंदेसारखा घोर अपराध नाही. तो अपराध करणाऱ्यांना वैकुंठनाथ भयंकर नरकात घालतात. शिवजींनाही श्रीहरींची निंदा सहन होत नाही. त्या अभक्तांना ते कुंभीपाक नरकात टाकतात. हरिहर एकच आहेत, त्यांच्यात भेद नाही. तरीही त्यांची निंदा करतात ते पापीच होत. त्यांना यमराज नाना प्रकारे अनंत यातना देतात. हे श्रीधरांना वर देणाऱ्या पार्वतीपते, हे ब्रह्मानंद स्वरूप यतिश्रेष्ठ कैलासनाथा, तुमची लीला तुम्हीच वदवून घ्या. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात अमृतमय शिवलीला वर्णन केलेल्या आहेत. तो शिवलीलामृत ग्रंथ सज्जनांनी नेहमी श्रवण करावा. त्या ग्रंथाचा हा 4था अध्याय गोड आहे. अध्याय 4 समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. हर हर महादेव. प्रिय भक्त हो, तुम्हाला जर आमचे अध्याय वाचन आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.